मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वाची अपडेट आलेली अनेक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येत आहे की लाडकी बहिणींचे जे पात्रतेचे निकष आहेत ते बदललेले आहेत। तर आज मी तुम्हाला प्रूफ सह दाखवणार आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणतेही निकष बदललेले नाही। त्याचबरोबर ज्या प्रकारे लाडक्या बहिणींना पैसे मिळत होते त्याच प्रकारे या ठिकाणी जे आहेत पैसे मिळत राहणार आहे। महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद सोलापूर, बाल समृद्धी इमारत पहिला मजरा या अंतर्गत प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व जिल्हा सोलापूर। मुख्यमंत्री विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेबाबत। उपरोक्त विषयाने आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निर्देशात आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स असेल व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे। यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावर या कार्यालयाकडे विचारणा होत आहे। या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सदस्य स्थितीमधील कोणताही बदल झालेला नाही। योजनेमध्ये कोणताही बदल असल्याचे प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल। सदर योजने संदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी तसेच जनतेच्या मनावर कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरता आपले स्तरावर तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निर्देशात आणून द्यावे। तर अशा प्रकारे बघितलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणतेही बदल झालेले नाही। यामध्ये तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचे जे महिला व बालविकास विभाग आहे त्या अंतर्गत एक पत्र काढलेलं आहे। प्रत्येक जिल्ह्याने या ठिकाणी पत्रक काढलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेचे कोणतेही बदल झालेले नाही। आपल्याजवळ 2 जिल्ह्यांचे पत्रक आहेत, यामध्ये पुणे जिल्हा आणि दुसरा म्हणजे सोलापूर जिल्ह्यांचे पत्र आहे। या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणतेही बदल आमच्याकडून करण्यात आलेले नाही किंवा प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही। ज्या प्रकारे मागील जे हप्ते ज्या लाडक्या बहिणींना मिळत होते त्याच प्रकारे मिळत राहणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही एक मोठी अपडेट आहे। अपडेट कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।